ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना खलिस्तानवाद्यांनी स्कॉटलंडमधील गुरुद्वाराला भेट देण्यापासून रोखलं. हा तोच गुरुद्वारा आहे जिथे दोराईस्वामी खलिस्तानी कारवायांबाबत गुरुद्वारा समितीची बैठक घेण्यासाठी आले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमेरिकेतील बेकायदेशीर सीमा ओलांडण्याशी संबंधित संकटाच्या पार्श्वभूमीवर अब्जाधीश एलन मस्क शुक्रवारी टेक्सास मेक्सिको सीमेवर पोहोचले. खरोखर काय चाललं आहे हे पाहण्यासाठी मी ईगल पास बॉर्डर क्रॉसिंगवर गेलो होतो असं ते म्हणाले. तिकडे मस्क यांनी वास्तविक परिस्थिती समजावून सांगत लाईव्ह स्ट्रीमिंग केलं. पाकिस्तानात 2 ठिकाणी 2 स्फोट झाले. पहिला स्फोट बलुचिस्तानमधील मस्तुंग शहरातील एका मस्जिदजवळ झालेला आहे. हा आत्मघाती हल्ला होता. यामध्ये डीएसपींसह 55 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झालेत. हल्ला झाला यावेळी लोक ईद मिलाद उन नबीच्या मिरवणुकीसाठी जमले होते. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी वादळासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रस्ते, महामार्ग आणि लोकांची घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे लोक गाड्या आणि घरात अडकून पडलेत, ज्यांना अग्निशमन दलाच्या पथकानं वाचवले. अमेरिका, ब्रिटन आणि इटली सारखे अनेक देश निर्वासितांमुळे निर्माण झालेल्या संकटाशी झुंजत आहे. बायडेन प्रशासनाला अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्वासितांचा सामना करावा लागत आहे. जो बायडेन यांनी जाहीर केलंय की ते 18 महिन्यात अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या 5 लाखांहून अधिक व्हेनेझुएलाच्या निर्वासितांना तात्पुरते संरक्षण देणार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर शुक्रवारी म्हणाले की खुलेआम हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या अतिरेकी आणि कट्टरवाद्यांबद्दल कॅनडाने उदारवादी धोरण अवलंबलं आहे. राजकीय लाचारीमुळेच त्यांनी अतिरेक्यांना आश्रय दिलाय. उज्जैनमध्ये 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या भरत सोनीचे वडील राजू सोनी यांचं म्हणणं आहे की जो कोणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या मुलाने गुन्हा केला असेल तर त्यालाही फाशीची शिक्षा द्या. पोलिसांनी त्याला का पकडलं? त्याला गोळ्या घालायला हव्या होत्या. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची 3री बैठक 30 सप्टेंबरला 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या या 2 दिवसीय बैठकीत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहे. 9-10 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याच्या तयारीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहे. दिल्लीच्या सुशोभीकरणाला उधाण येऊ लागले. या परिषदेला 20 दिवस उलटले नाहीत. PWDने विकास मार्गावर 32 कोटी रुपये खर्चून केलेलं सुशोभीकरण आता निकृष्ट झालंय. भारतातील हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांचं गुरुवारी चेन्नई येथे निधन झालंय. देशाला अन्नधान्यात स्वावलंबी बनवण्याचं श्रेय पद्मविभूषण स्वामीनाथन यांना जाते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी देशातील लोकसभा आणि विधानसभात महिलांना 33% आरक्षण देण्याच्या विधेयकाला मंजुरी देताच तो कायदा झाला. नारीशक्ती वंदन विधेयक 20 सप्टेंबरला लोकसभा आणि 21 सप्टेंबरला राज्यसभेने मंजूर केलं. 22वी विधी आयोगाची बैठक 27 सप्टेंबरला झाली. यामध्ये वन नेशन वन इलेक्शनची चर्चा झाली आहे. राज्य विधानसभांचा कार्यकाळ वाढवून किंवा कमी करून सर्व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या फॉर्म्युल्यावर काम करत असल्याचं विधी आयोगाचं म्हणणं आहे. मात्र 2024 मध्ये वन नेशन वन इलेक्शन शक्य नसल्याचं समितीने म्हटलंय. सरकार त्यांचं काम करत आहे, आम्ही आमचे काम करत असून मराठा समाजातील लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असल्याचं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. मराठा समाजाचे उपोषण सोडताना राज्य सरकारने 30 दिवसांची मुदत मागितली आहे. तोपर्यंत आपण मराठा समाजातील नागरिकांची भेट घेण्यासाठी जात असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलंय. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का पोहोचणार नाही यासाठी राज्य सरकार पूर्ण कटिबद्ध आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला जाणार नाही या आणि इतर 22 मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष रवींद्र टोंगे यांना लिंबू पाणी देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणाची सांगता केली. मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती घटनाबाह्य आहे. एखाद्या जातीची पडताळणी करण्याचा, जाती संबंधित व्यक्तीची मागासवर्गीय वैधता तपासण्याच्या सर्व वैधानिक मार्गाला सरकारने तिलांजली दिली असा आरोप राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चानं केला. मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकार कात्रीत सापडलं असून मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यावरून सरकारची टोलवाटोलवी सुरू आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही अशी ग्वाही सरकारने दिल्याने मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मागासलेपण सिद्ध करण्याखेरीज अन्य पर्याय नाही.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा प्रस्तावित परदेश दौरा रद्द करण्यात आलाय. नार्वेकर हे दक्षिण आफ्रिकेतील घाना येथे होणाऱ्या 66व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत सहभागी होणार होते. मात्र आता अचानक त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय. हा दौरा रद्द करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाकडून तीव्र आक्षेप घेतला. हे वेळापत्रक म्हणजे केवळ वेळकाढूपणा असल्याची टीका ठाकरे गटाने यापूर्वीच केली असून अध्यक्षांच्या या वेळकाढू विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. एकीकडे भाजपाचेच काही समर्थक गांधी हत्या करणाऱ्या नथुरामचे उघड गोडवे गात असताना राज्यातील भाजपचे शीर्षस्थ नेते गांधी जयंतीस सेवाग्राम येथे धूळ झाडणार आहे. भाजपच्या ओबीसी जागर यात्रेचा आरंभ या दिवशी सेवाग्राम बापूकुटीत नतमस्तक होत केला जाणार असल्याचं पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रभारी असलेले माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी सूचित केलं. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित चामोर्शी येथील केवलरामजी हर्डे महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि विभागीय समन्वयक डॉ. पवन नाईक आणि स्वयंसेविका जान्हवी पेद्दीवार यांना सन 2021-22चा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा राष्ट्रीय पुरस्कार 26 सप्टेंबरला जाहीर झाला होता. दरम्यान 29 सप्टेंबर रोजी दिल्ली येथील दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उंच भागावर असलेल्या वसाहतीमधील सांडपाणी फुटाळा तलावात येत असल्याने पाण्याची गुणवत्ता कमी झाली असून पाण्यात किडे आणि शेवाळ वाढला आहे. त्याचा फटका संगीत कारंजी या प्रकल्पाला सुद्धा बसला आहे. या तलावाच्या संवर्धनासाठी फुटाळा वस्तीतील 350 कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याबाबत विचार सुरू आहे. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला द वॅक्सिन वॉर हा चित्रपट शुक्रवारी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले. द काश्मीर फाईल्स सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर विवेक अग्निहोत्रींच्या द वॅक्सिन वॉरकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र पहिल्याच दिवशी या चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली. अभिनेत्री कियारा आडवाणीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबत 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न केलं. जैसलमेरला सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ कियाराचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला होता. दोघांच्याही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सिद्धार्थ कियाराने त्यांच्या लग्नात पाहुण्यांसाठी विशेष तयारी केली होती. याबद्दल त्यांच्या लग्नाला गेलेल्या संगीतकारांनी खुलासा केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषकात इतर संघाशी सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज दिसत आहे. भारतीय संघ 8 ऑक्टोबरला चेन्नई येथे 5 वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया विरुद्ध विश्वचषक स्पर्धेच्या 13व्या हंगामात आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. गेल्या विश्वचषकात रोहितने 5 शतकांसह सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि तो सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.